राम मंदिरात चोरी होते आणि चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय। देशातील पक्ष फुटीवरून उद्धव ठाकरेंचा सनसनाटी आरोप। ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का? उद्धव ठाकरेंचा सवाल। राम मंदिरातील दानचोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन। रविवारी दादरमधल्या हनुमान मंदिराजवळ रामरक्षा आंदोलन। जाब विचारण्यासाठी देशभरातील हिंदूंना एकवटण्याचं केलं आवाहन। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा धागा समोर। खुनाच्या कटाची माहिती असलेला तरुण पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात। तरुण चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याची माहिती। अधिकची चौकशी सुरू। आजपासून 3 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार। ठाणे रायगडसह घाटमाथ्याला रेड अलर्ट। विदर्भ मराठवाड्याला आज ऑरेंज अलर्ट। आजही मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस। नवी मुंबईसह ठाण्यातही रात्रीपासून संततधार। सखल भागात पाणी साचलं। देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात जलसमाधी आंदोलन। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रमक। आंबा बागायतदारांच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन। तारामुंबरी समुद्र किनाऱ्यावर मोठा शेतकरी मेळावा। मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम लोकलवर। 3ही मार्गावरच्या लोकल 15 ते 20 मिनिटांना उशिरानं सुरू। प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचं आवाहन। मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणाचा 2 दिवसात दुसरा बळी। साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू। जीव गेल्यानंतर पालिकेकडून 4 जणांचं निलंबन। महिला डब्यांमध्ये 12 तास होमगार्ड तैनात केले जाणार। मुंबई लोकल सुरक्षेसाठी कडक उपाययोजना। सीसीटीव्ही आणि फेशियल रिक्रिएशनचा रेल्वेमध्ये वापर केला जाणार। रेल्वे पोलिसांच्या मनुष्यबळ वाढीची केंद्राकडे मागणी। लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। लोकलमधून धारदार शस्त्र आणि अवजारं नेण्यास मनाई। रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या बॅगची तपासणी होणार। महात्मा फुले वाड्यात खासदार मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीमध्ये वटपूजेच्या कार्यक्रमावरून वाद। पुरोगामी कार्यकर्त्यांचा कार्यक्रमाला विरोध। पुरातत्व विभागावरही आक्षेप।